नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण बनवणार आहोत एकदम रस्त्यावर मिळतो तसा खुसखुशीत चटपटीत कोबी मंचुरियन. पण एक छोटा प्रश्न तुम्हाला, कधी घरी बनवला तर तो मऊ पडतो का हो? आज मी तुम्हाला अशीच पद्धत सांगणार आहे. तुमचा मंचुरियन बाहेरून खुसखुशीत आणि आतून रसाळ होणार. चला तर मग वेळ न करता लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनम. सोनम्स रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कोबी मंचुरियन बनवण्यासाठी इथे घेतला आहे मी कोबी. तर इथे छोटे छोटे असे 2 कोबी घेतले आहेत, जेणेकरून आपल्याला खिसायला लगेचच येतील. आता आपण हा काय करूया, खिसून घेऊया. तर इथे मी खिसणी घेतली आहे. तर पहा, ही आपली जुन्यातली खिसणी आहे. तुम्ही चॉपरनं पण हे करू शकता. तर मी हे खिसणीने खिसून घेणार आहे, किंवा तुम्ही बारीक पण चिरू शकता, एकदम लहान लहान असं चिरू शकता. तर हे मी खिसून घेते. तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला कोबी मंचुरियन कोरडा आवडतो का रश्श्याचा? तर तुम्ही ते पाहिलं, एकदम हळूहळू मी हा खिसून घेतलेला आहे. अजिबात घाई करू नका खिसताना, कारण इथेच टेक्स्चर ठरतो. साधारण 3 ते 3.5 वाट्या हा कोबी झालेला आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट, कोबी खूप पाणी सोडत असेल तर हलकासा दाबून घ्यायचा. आता या कोबीमध्ये आपण मसाले घालूया. आता यात घालते हिरवी मिरची, आले लसूण. तर तुम्ही पाहिली, मिरची एकदम बारीक अशी मी चिरलेली आहे. हा सुगंध मंचुरियनला खास बनवतो. आता यामध्ये घालूया मिरीपूड आणि कश्मीरी लाल तिखट. तर पहा, 2 चमचे मी घातलेले आहे कश्मीरी लाल तिखट. रंग बघा, अगदी बाजारासारखा येणार आहे. आणि चवीनुसार मीठ, आणि हो, थोडासा गरम मसाला. तुम्ही कोबी मंचुरियन बनवताना याच प्रकारे बनवता का? मला नक्की कमेंट करून कळवा. तर इथे मी गरम मसाला पण घातलेला आहे. व तुम्हाला कोबी मंचुरियन आवडते का, ते पण मला कमेंट करून कळवा. आता हे सर्व आपण या चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, किंवा आपण हे हाताने जरी केले तरीही चालेल. तर इथे मी चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेते. थोडासा मोठा बाऊल घ्यायचा आपण. आता हा माझा लहान झालेला आहे. तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठून पाहता, तुमच्या शहराचं नाव मला कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला समजेल की माझा हा व्हिडिओ कुठेपर्यंत पोचला आहे. तर इथे मिक्स करून झालेला आहे. आता मी काय केलं आहे, हा चमचा ठेवला साईडला आणि हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग. तो कोणता बरं? मैदा आणि मक्याचं पीठ. मक्याच्या पिठाला तुमच्या इकडे काय बोलतात, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर पहिला मी यात मैदा घातलेला आहे. मैद्याचं प्रमाण पण थोडं घ्यायचं आपण. आता यात घालूया कॉर्नफ्लॉवर. तर इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे, तो पण मी घालते. आपण काय करायचं, एकदम साहित्य घालायचं नाही. कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा एकदम असं घालायचं नाही, त्याच्यानं काय होईल, आपण कन्फ्यूज होतो. आता इथे तुम्हाला प्रमाण सांगते. आपण जेवढा मैदा घालतो ना, त्याच्याने मग कॉर्नफ्लॉवर घालायचा. आता हे व्यवस्थित असं हाताने मी मिक्स करते. तुम्हाला माहीत आहे का हो, यामुळे मंचुरियनला खुसखुशीतपणा येतो. हळूहळू मिसळत जा. पाणी अजिबात घालायचं नाही आहे यात. जर मिश्रण सैल वाटत असेल तर थोडंसं मक्याचं पीठ घाला, म्हणजेच काय म्हणायचं याला, कॉर्नफ्लॉवर. तर मैत्रिणींनो, आपला हा व्हिडिओ जरासा मोठा झालेला आहे. खरे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं सांगितलं आहे. त्यासाठी कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा, जेणेकरून तुमचेही कोबी मंचुरियन असेच खुसखुशीत होतील. तर आपलं सर्व साहित्य असं मिक्स करून झालेलं आहे इथे. आता छोटे छोटे गोळे बनवूया. तर पहा, तुम्ही इथे हातात मी एक छोटासा गोळा घेतला आहे आणि व्यवस्थित असं बोटाच्या साह्याने गोल गोल फिरवत गोल केलेला आहे. तर ही पद्धत पहिली झाली. आता दुसरी पद्धत पहा. इथे एक मोठा गोळा घ्यायचा हातात, तो दुसऱ्या हातामध्ये घ्यायचा आणि त्याच्यातनं बारकासा गोळा घ्यायचा आणि व्यवस्थित हाताने गोल गोळा करून घ्यायचा. तर या पिठातनं मी छोटासा गोळा घेते साईडला आणि गोल गोळा बनवते. तुम्ही पहिली पद्धत करणार का दुसरी पद्धत करणार, मला कमेंट करून नक्की कळवा. पहिल्यांदा काय करा, एक छोटासा गोळा करून बघा. जर तो तुटत असेल तर अजून थोडंसं पीठ घाला. हलकेच दाबा, जास्त पण दाबू नका. तुम्ही पहिल्यांदाच बनवत असाल तर कमेंटमध्ये पहिल्यांदाच नक्की लिहा. तर इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवले होते. तेल आपले छान असे गरम झाले आहे. आता आपण गोळे एक एक करून टाकूया त्यामध्ये. आवाज ऐकला का?
याचा अर्थ तेल योग्य तापलं आहे. सोडल्यानंतर पहिले 1 मिनिटे या गोळ्यांना अजिबात हात लावायचा नाही. आता हलक्या हाताने फिरवा. जास्त पण गर्दी करायची नाही. जेवढे आपल्याला फिरवता येईल ना यात म्हणजे हलवता येईल ना तेवढेच यामध्ये सोडायचे. तर पहा बुडबुडे किती आलेले आहेत. म्हणजे तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. 1 मिनिट झालेलं आहे. आता आपण काय करूया, या छोट्याशा चमच्याने व्यवस्थित असं गोल फिरवून घेऊया. तुम्ही झारा जरी घेतला तरीही चालेल. खरं छोटा जर चमचा घेतला तर आपल्याला असं गोल फिरवता येतं. त्यामुळे मी इथं छोटा चमचा घेतला आहे. रंग बघा हळूहळू सोनेरी होत चालला आहे. जास्त पण असे काळपट काढायचे नाही, नाहीतर याची चव बिघडेल. तर पहा हे तळतच आलेले आहेत. आता मात्र मी इथे झारा घेतलेला आहे, म्हणजे पटकन हे तळून होईल. तर याचा कलर पण चेंज झालेला आहे. आता आपण हे काय करूया, काढून घेऊया. त्याचबरोबर सर्व गोळे आपण तळून घेऊया. तर हे मी काढते. मी इथे जास्त असे चॉकलेटी पण तळलेले नाही आहेत. किती छान तळलेले आहेत पाहू शकताय. का तर आपण हे दुसऱ्यांदा आणि तळायचे आहेत. दुसऱ्यांदा का बरं, हे तर सिक्रेट आहे. आता हे सर्व आपण काढून ठेवले आहेत. याचप्रमाणे मी सर्व तळून घेते. तिथे सर्व मी तळून घेतलेले आहेत कोबी मंचुरियन. तुम्हाला पण असे तळलेले आवडतात का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर इथं कसे तळले आहेत ते तुम्हाला दाखवते एक मोडून. पहा आतून अजिबात कच्चे नाहीत, व्यवस्थित असे तळलेले आहेत. तळताना काय करायचं, गॅस बारीक करायचा. मध्यम गॅसवर तळले की आतून पण हे तळून जातं. आता हे 10 मिनटं आपण थंड होऊन देऊया आणि पुन्हा 10 सेकंद तळू. तिथे तळण्यासाठी तेल आहे तेच घ्यायचं आहे आपण आणि त्यामध्ये हे सर्व कोबी मंचुरियन आहे ना तेलामध्ये सोडूया. सर्व एकदमच घालायचे. हीच तर हॉटेलची गुपित आहे. हे हॉटेलवाले आपल्याला सांगतात का हो? नाही. तर यामध्ये सर्व आपण हे घातले आहे आणि व्यवस्थित असं तळून घेऊया. यामुळे मंचुरियन एकदम खुसखुशीत होतात. तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा आणि केल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा तुमचे कोबी मंचुरियन कसे झाले आहेत. तर एकसारखे आपण व्यवस्थित हलवून घ्यायचे. आता काय करूया, हे काढून घेऊया. एका डिशमध्ये मी काढून घेतलेले आहेत. आता इथे कोबी मंचुरियनला आपण फोडणी देऊया. त्याच कढईत आपण तेल घ्यायचे. आता आले, लसूण, मिरची, कांदा, शिमला मिरची. शिमला मिरचीला तुम्ही ढबू मिरची म्हणता का शिमला मिरची म्हणता, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हे सर्व मी चिरून घेतलेले आहे. तर इथे कढईत तेल घेतले आहे. तेल तापले की आपले त्यामध्ये 2 मिरच्या घातल्या आहेत मी चिरून. आलं, लसूण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, भाजून घेऊया यामध्ये. आता त्याचबरोबर घालूया 1 कांदा. तर हा कांदा मी बारीक चिरलेला आहे किंवा तुम्ही लांबडा पण चिरू शकता. तर मी इथे बारीक चिरलेला आहे. हा कांदा आपण भाजून घेऊया पटकन. कांदा थोडासा गुलाबी होऊ द्या. तर व्यवस्थित असा परतून घेतला आहे. आता यामध्ये घालूया ढोबळी मिरची. तुम्ही ढोबळी मिरची म्हणता का शिमला मिरची म्हणता, मला नक्की कमेंट करून कळवा. तर इथे कांदा असा छान भाजलेला आहे. जास्त पण असा करपवायचा नाही, नाहीतर करपट वास येतो. आता यामध्ये घालूया शिमला मिरची. शिमला मिरची पण तुम्ही पाहू शकता मी बारीक अशी कट केलेली आहे. तुम्ही लांबडी पण कट करू शकता. काय करायचं, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही लांबडा कांदा चिरा आणि शिमला मिरची पण लांबडी चिरा. तर मी ती बारीक चिरून घेतलेली आहे. हा असं बारीक चिरला का नाही आपल्या लहान मुलांना कळत नाही, नाहीतर आपली मुलं काय करतात, कांदा ती शिमला मिरची काढून टाकतात. तुमच्या पण घरात लहान मुलं आहेत का व ती तशीच करतात का, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता इथे मात्र मजेशीर भाग आहे. यामध्ये घालूया सोया सॉस, तिखट सॉस आणि टोमॅटो सॉस. टोमॅटो सॉस तर लहान मुलांना खूप आवडतो. त्यामुळे टोमॅटो सॉसचं प्रमाण तुम्ही इथे कमी किंवा जास्त करू शकता. जर तुमच्या मुलांना आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता. तर तुम्ही इथे पाहिलं सोया सॉस घातला आहे, तिखट सॉस घातला आहे आणि मेन म्हणजे टोमॅटो सॉस घातला आहे. हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि रंग तर बघा अगदी किती हॉटेलसारखाच आलेला आहे का नाही. आता यामध्ये घालूया आपण थोडासा व्हिनेगर. तर 1 चमचावर मी घातलेला आहे. यामुळे हलकं आंबट चव येते. व्हिनेगर घातल्यावर आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. हे मसाले आणि व्हिनेगर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण घालूया थोडंसं पाणी. पाण्याचं प्रमाण पण जास्त करायचं नाही,
नाहीतर बेचव होईल. तर इथे अर्धी वाटीच मी घेतलेली आहे, जास्त पण घेतलेलं नाही आहे. पाणी घातल्यावर आपण हे व्यवस्थित असं हलवून घेऊया. मसाले छान असे शिजायला लागलेले आहेत त्या पाण्यामध्ये. आता यामध्ये घालूया कॉर्नफ्लॉवर, म्हणजेच मका पिठाचं पातळ घोळ. तर इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे. त्यामध्ये आपण काय करूया, थोडेसे पाणी घालूया आणि हे यामध्ये ओतूया. हळूहळू घाला आणि बघा श्वास कसा घट्ट होतो आहे. तर इथे मी कॉर्नफ्लॉवर वाटीत घेतला आहे आणि त्यामध्ये पाणी घातलं आणि चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. गिठळ्या अजिबात ठेवायचे नाहीत. आता हे सर्व आपण यामध्ये ओतूया. हे घातलं पाहू शकता तुम्ही, घट्ट होत चाललं आहे. आहे का नाही घट्ट? जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. का तर आपण पाण्याचं प्रमाण योग्य घेतलं होतं. मसाले पण आपले जेवढं पाहिजे आहे मसाला तो योग्य झाला आहे. एक 5 मिनटं आपण हे व्यवस्थित असं हलवून घेऊया. पहा किती छान झालेलं आहे. आता इथे आपण कोबी मंचुरियनचे गोळे घालूया यामध्ये. जोराच्या आचेवर हलवा. जास्त वेळ नाही, एक 5 ते 10 मिनटं. तर सर्व गोळे मी एकदमच घातले आहेत आणि व्यवस्थित हलक्या हाताने आपण काय करायचे आहे, परतून घ्यायचे आहेत. आणि वरून जर तुमच्याकडे हिरवा कांदा असेल तर तुम्ही घालू शकता, म्हणजे कांद्याची पात. बस तयार आहे. हे बघा एकदम परफेक्ट, बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ. एक घास घेतला की थांबणार नाही. तर इथे मी गरमागरम सर्व करून घेतलं आहे. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे. आणि आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींनी शेअर करा. आणि अशाच छान रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब देखील करा.